श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 24 जून रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 जून रोजी दुपारी 4 वाजता समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावास्या ही बुधवारी म्हणजे 25 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावास्या ही दर्श अमावास्या असेल। ज्येष्ठ अमावास्येला पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, दान, ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं। स्नान केल्यानंतर तर्पण करावे, पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान, पंचबली कर्म करावे, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे। यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, त्याचबरोबर वृद्धी योग आणि गंड योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर तो दिवा कसा लावायचा, कधी लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अमावास्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच अमावास्येला काही लोकांचं मन हे चंचल होत असतं। अमावास्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक शक्तींचा सुद्धा या लोकांवर प्रभाव पडतो। बऱ्याच लोकांना अमावास्या आली की भीती वाटते। त्यांना असं वाटतं की अमावास्येचा दिवस हा वाईट आहे, पण अमावास्या ही इतर तिथीप्रमाणे अतिशय शुभ आहे। अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा ही केली जाते। त्याचबरोबर जर काही प्रभावी उपाय आपण केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका, काळे तीळ टाका आणि 1 चमचावर गाईचं कच्चं दूध टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो। आपल्याला कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा। आता या दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे। अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती टाकायच्यात। अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेलच वापरायचं आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे।
त्याचबरोबर आपल्याला 1 ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि 2 अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. आता या तिन्ही वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला, कारण दक्षिण दिशा हे आपल्या पूर्वजांचं निवासस्थान मानलं जातं. आता जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तो, त्याचबरोबर 1 ग्लासभर पाणी आणि 2 अगरबत्त्या जे आहेत ते आपल्याला दक्षिण दिशेला ठेवून घ्यायच्या आहेत. आता तिथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आता जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर तुम्हाला 108 वेळा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून क्षमा याचना ही करून घ्यायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला त्यांना बोलायचं की यापुढे त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील. तसेच आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे. त्यांच्याकडनं आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करून घ्यायचा आहे. असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. आता हा दिवा आपण जो दक्षिण दिशेला प्रज्वलित केलेला आहे तो संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा त्याचबरोबर ग्लासभर पाणी आहे जे आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन हा दिवा त्याचबरोबर जे ग्लासभर पाणी आहे ते नेऊन ठेवून द्यायचं. त्याचबरोबर त्या दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला तिथे झाडाखाली ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात, तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. प्रत्येक अमावास्येला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.